राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक मोठा धक्का मानावा लागला, जरी माणिकराव कोकाटेंना नक्कीच आपण या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात वकील असीम सरोदे यांच्याकडून। असीमजी नमस्कार, स्वागत आहे साम टीव्ही मध्ये। या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय, कोकाटेंना जामीन मिळालेला आहे, यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? माणिकराव कोकाटेंना जो जामीन मिळालेला आहे तो वैद्यकीय कारणांमुळे मिळालेला आहे आणि माझी अशी पक्की शंका आहे की खोट्या कागदपत्रांच्या आधारे आणि ऐच्छिक आजार दाखवून त्यांनी जामीन मिळवलेला आहे। कोर्टाची दिशाभूल त्यांनी केलेली आहे, पण काही हरकत नाही, त्यांना केवळ जामीन मिळालेला आहे, त्यांच्या शिक्षेवर स्थगिती नाही, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द झालेली आहे। पण त्यांची आता आमदारकी वाचलेली देखील आहे असं देखील म्हणणं आहे। कोर्टाचं म्हणणं असं आहे की आमदारकीचा जो निर्णय आहे तो विधानसभा अध्यक्षांचा असणार आहे, त्यामुळे त्यांची आमदारकी वाचली आहे की नाही? बघा, विधिमंडळ सचिव आणि विधिमंडळाचे अध्यक्ष यांनी निर्णय घेताना कायद्याचा आदर करायला पाहिजे, कायद्याचाच आधार घ्यायला पाहिजे। मग कायदा काय आहे? रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मध्ये स्पष्टपणे सांगितलेला आहे आणि त्याचा अन्वयार्थ सर्वोच्च न्यायालयाने 2013 मध्ये काढलेला आहे। कोर्टाचा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निर्णय याला जज मेड, कोर्ट मेड लॉ असं म्हणतात। मग जर कोर्टाने न्याय प्रस्थापित केलेला आहे, कायदा प्रस्थापित केलेला आहे, ज्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 2 वर्ष किंवा जास्त शिक्षा असेल तर तो माणूस आमदारकीपासून वंचित होतो, तो अपात्र ठरतो। मग हे अपात्र नक्कीच धन्यवाद असीमजी, तुम्ही सविस्तरपणे साम टीव्हीशी बोललात त्यावेळी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।